नमस्कार अमरावती। अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात संतापाची लाट पाहायला मिळते। अधिपरिचारिकेवरील अत्याचार प्रकरणामुळे परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे। बेमुदत कामबंद आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। 6 मे रोजी गौरव शिरसाट या कामगाराने पाण्यात गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडित अधिपरिचारिकेने केलाय। यासोबतच आर्थिक फसवणुकीचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी 7 मे रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र अनेक दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार असून अटक न झाल्याने परिचारिका संघटनेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सुरुवातीला काळी फीत लावून निषेध नोंदवला। त्यानंतर 16 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनात सुमारे 40 कर्मचारी सहभागी झाले आहेत। दरम्यान या आंदोलनाचा परिणाम आता रुग्णसेवेवर होत असल्याचे चित्र दिसते आहे। रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णालय प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा अमरावती इथे मी सध्या उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। 6 मे रोजी झालेल्या आमच्या परिचारिका भगिनीवर जो विनयभंग झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही हा संप पुकारलेला आहे। आज आमचा संपाचा हा चौथा दिवस आहे, तरीही आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे। जो गौरव शिरसाट नावाचा जो आरोपी आहे तो अद्यापही सापडलेला नाही आहे। त्याचं नाव नाईट ड्युटीला इथे जे मस्टर असते त्या मस्टरवरती त्याचं नाव सापडलेलं आहे, परंतु त्याचा अद्यापही काही तपास लागलेला नाही आहे। नुसतं उडवाउडीची उत्तरं देण्यात येत आहेत। इथलं प्रशासन झोपलेलं आहे का? आतापर्यंत 6 दिवस 5 दिवस झालेले आहेत। याच्या अगोदरही आम्ही त्यांना जी घटना झाली 6 तारखेची त्यापासून ते आतापर्यंत म्हणजे आज 10 दिवस होत आहे, आतापर्यंत काहीही सुगावा त्याचा लागलेला नाही आहे। इकडे गेलाय तिकडे गेलाय असं सांगितलं आहे। काही जण तर असे म्हणत आहे की इथे आहे सुद्धा नाही तो ड्युटीला, पण वास्तविक पाहता इथे तो कोरोना काळातही कामासाठी होता आणि तसेच आताही तो काही दिवसांपूर्वी इथं काम करत होता। त्याला कोणी लावलं हे अजूनही माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती भेटलेली आहे त्याच्यानुसार कार्यवाही व्हायला पाहिजे। आता इथे ज्या परिचारिका कार्यरत आहेत, काम करत आहेत, त्यांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर आहे? कोण इथे काम करत आहे हे सुद्धा इथल्या प्रशासनाला माहिती नाही आहे। इथलं प्रशासन झोपलेलं आहे का? इतक्या दिवसापासून हे कांड चाललेलं आहे। यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत की काय करत आहेत? एवढं मस्टरवर दिसत आहे, सगळ्यांना माहिती आहे। त्याचं फोटोसुद्धा आपण दाखवलेला आहे त्याने की या तारखेला तो इथे ड्युटी करत होता म्हणून, पण अद्यापही त्याच्यावर काही हे झाली आहे, दखल घेतलेली नाही आहे त्या गोष्टी। ते आमची सगळ्यांची एवढी इच्छा आहे की या गोष्टीची दखल घेण्यात आली पाहिजे आणि जी पीडित महिला आहे तिला न्याय मिळाला पाहिजे। आज जर तिला न्याय मिळाला नाही तर आम्ही सगळ्यांनी परिचारिकेने कुणाकडे बघायचं? प्रशासन जर असं हस्तक्षेप करत नसेल, त्याकडे लक्ष देत नसेल तर प्रशासनाने करावं काय? आम्ही काय करावं? कुणाकडे जाऊ? कुणाकडे न्याय मागायचा? आम्हाला प्रशासनाचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्यासाठी सुरक्षा व्यवस्था नीट करून द्यायला हवी, बंदोबस्त करायला हवे आणि शासनाला एवढंच म्हणायचं आहे की जर त्या पीडिता परिचारिकेला न्याय मिळाला नाही तर आम्ही हे जे आंदोलन आहे ते असंच चालू ठेवणार आहोत। मी मोनाली गजभिये, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा अमरावती इथे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। 6 मेला आमच्यासोबतच्या महिला कर्मचारी त्यांच्यावर विनयभंग झालेला आहे। त्यांनी रीतसर कंप्लेंट केलेली आहे, तरी 12-13 दिवस होऊनही आरोपी हा पकडण्यात आलेला नाही आहे। त्यामुळेच 15 तारखेला आम्ही काळी फीत लावून आंदोलन केलेलं आहे आणि 16 तारखेपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन ठेवलेलं आहे। आज आमच्या संपाचा चौथा दिवस आहे, तरीही आरोपी हा अजूनपर्यंत पकडला गेलेला नाही आहे। तर आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की लवकरात लवकर आरोपी हा पकडण्यात यावा आणि आमच्या पीडितेला न्याय द्यावा आणि इथली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कडेकोट करण्यात यावी, ज्यामुळे असे प्रकार इथे पुन्हा घडू नये। हे प्रकार महिला कर्मचाऱ्यांसोबतच नाही तर उद्या लेडीज पेशंट ज्या असतात त्यांच्यासोबतही होऊ शकतात आणि पुढील जे धोका आहे तो टाळण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या आणि आमच्या संपा जो आहे तो निकाली काढण्यात यावा अशी माझी प्रशासनाला निवेदन आहे। आणि एकच सांगते, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा जर इथे ड्युटी करत नसता तर इथे त्याची नोंद कशी आहे? मग 5 तारखेला ज्या दिवशी नाईट राऊंड झालेला आहे तर नाईट राऊंडमध्ये त्यांनी त्याचं नाव लिहिलेलं आहे। वॉर्ड नंबर 4ला गौरव शिरसाट नावाचा मुलगा कक्षसेवक म्हणून काम करत होता। मग इथले लोक म्हणत आहे की तो इथे कामावर नव्हता। मग आम्ही कोणाचं उत्तर खरं म्हणायचं? प्रशासनाचं म्हणायचं की जे आमच्यासमोर प्रूफ आहे त्याचं म्हणायचं? त्याच्यावर ACS सरांचा मेट्रन ऑफिसचा स्टॅम्प लागलेला आहे। जे नाईट राऊंड जे बुक असतं तिथे प्रत्येक वॉर्डला नाईट सुपर राऊंड घेतात, तिथे बघतात कोण आहे, जे स्टाफ सांगतात तेच लिहिलं जातं। मग प्रशासन आम्हाला अशी उडवाउडवीची उत्तरं का बरं देत आहे? याचा आम्हाला अजूनही उत्तर मिळालेलं नाही आहे। एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे आणि इथे सुरक्षा रक्षक कर्मचारी जे क्लास 4 कर्मचारी आहे ते प्रत्येक वॉर्डला अवेलेबल असायला हवे, तिन्ही शिफ्टमध्ये।
जेणेकरून आमच्यासारखे महिला कर्मचारी जे घरून रात्रीला इथे रुग्णसेवा पुरवतात त्यांच्या घरच्यांना आणि त्या स्वतःला सुद्धा सेफ महसूस करतील इथे येऊन.